So today we see our detailed syllabus of mathematics, the structure of mathematics, and exam pattern. Okay, and then we start our syllabus. So as we know this, our course is engineering mathematics. So anyone tell me what is engineering? What is engineering? We discuss about mathematics, no problem. But what about the engineering? Anybody? We all are engineer. So anybody can you tell me what is engineering? Yes, sir. Yes, sir. Can I? Yes, Aditya. We learn in engineering creativity. Huh? Creativity. Very good. Okay. Any another person? And innovations. Okay. Very good. Creativity innovation. Okay. पवन ओके आदित्यला कोणी ऍड करू शकतं का काही आदित्य जो बोललाय त्याच्यामध्ये ऍड इन मराठी नो प्रॉब्लेम मराठी हिंदी इंग्लिश एनी लँग्वेज ऍज वी सुटेबल थिंकिंग जस्ट वन थिंक just think or other just thinking okay what about the other people combination of arts and science Pratik can you just loudly can you speak loudly combination of arts and science sir combination of art and science okay very good combination of this arts and science means one part of creativity and one part of science okay the combination of yes, both sir, is yes. very good definition okay very good in simple word combination of art and science okay what about the other people yes okay as you know that the why maths is important in engineering आता तुम्हाला हे थोडीफार तर आयडिया आली असेल आपल्या 3 लेक्चर वरून की मॅथ्स इंजिनिअरिंग साठी का इम्पॉर्टंट आहे एवढी तर आयडिया तुम्हाला आली असेल आता ओके व्हॉट अबाउट अदर पर्सन जेवढं तुम्ही पाहताय आजूबाजूला आपल्या सिस्टीम मध्ये दॅट इज वन टाइप ऑफ इंजिनिअरिंग आपलं एक शरीर आहे ते एक प्रकारचं मेकॅनिझमच आहे बरोबर आहे ते पण एक प्रकारचं इंजिनिअरचं एक उत्तम उदाहरण आहे कोणी गॉड म्हणतात कोणी पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतायत कोणी त्याला सायन्स म्हणतायत जे काय असेल जे प्रत्येकाचे अज्युम करायची पद्धत वेगळी आहे तर जी काय पद्धत आहे हा सर लेक्चर एक काम करा स्टॉप स्क्रीन शेअर करा आणि परत शेअर करा याचीच पहिलं बोलत का ओके सांगतो एनिथिंग म्हणजे जे मी आता बोललो होतो की पॉझिटिव्ह एनर्जी असेल किंवा कोणी त्याला गॉड म्हणतात कोणी व्हॉट मे बी प्रत्येक ठिकाणी त्याला वेगवेगळे नाव आहे तर त्याचा विचार केला की इतकी चांगली जी रचना केलेली आहे निसर्गाची बरोबर आहे दॅट इज वन टाइप ऑफ इंजिनियर एवढं चांगलं त्यांनी इंजिनियर करू शकतो एवढी चांगली रचना तो इंजिनियर करू शकतो बरोबर आहे मीन्स इंजिनियर ते सी डिव्हिजन मध्ये होतो का हा ते प्रॉब्लेम आला झूमला काहीतरी सी डिव्हिजन मध्ये ओके द यादव सेज दॅट यादव विश टू रिसर्च okay that is one part of also research okay means engineer is nothing but जे डोक्यामध्ये आलंय ते प्रत्यक्षात मांडणं डोक्यामध्ये जे आलंय ते प्रत्यक्षात मांडणं म्हणजे ते काही असो तुमची क्रिएटिव्हिटी असो तुमचं थिंकिंग असो तुमचं काही जे तुम्हाला वाटलं हा दॅट इज वन टाइप ऑफ इंजिनियर मग इंजिनियर कुणी पण होतं आता महाराजांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे गड किल्ले बांधले गेले बरोबर आहे त्यांनी कुठं शिक्षण घेतलेलं नाहीये पण त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज होतं ते उत्तम असे इंजिनियर होते त्यांनी बांधलेले गड किल्ले 350-400 वर्ष झाले त्यांनी आणखीन पण मजबूत आहेत काही ठिकाणी
तर मॅक्झिमम ठिकाणी आपल्या जे आजूबाजूचे लोक आहेत त्यांनी ते खराब केले ते सोडून द्या. ओके, मग ते उत्तम असे इंजिनियर कोणी पण होऊ शकतं, जस्ट त्याला प्रॅक्टिकल नॉलेज असलं पाहिजे. मग आता तुम्ही इंजिनियर होणार आहेत, मग तुमचं एम काय? थिअरी पूर्ण चांगलं शिकणे. मग थिअरी जी तुम्ही शिकणार आहे त्याचं तुम्ही प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेशन कसं करू शकतात, झाला तुम्ही इंजिनियर. देन वी टू मूव टुवर्ड्स द मॅथमॅटिक्स. Mathematics, already we have discussed what is mathematics. In my point of view, the definition of mathematics is nothing but mentally affected teacher and student. Mentally affected teacher and student. That is a simple definition of mathematics. Okay, yes, she is that. Okay, Sakshi says that it make our life more easier. Yes, very good. आता पहा, पूर्वीच्या काळी सगळं व्यवहार हा कॅशने चालायचा, बरोबर आहे. आता तुमच्याकडे कॅश नाही तर चालते. इट मेक इझियर. एटीएम आलंय, पेटीएम आलंय, फोन पे, गुगल पे. ओके, किंवा तुम्ही थंब इम्प्रेशननी पण काय करू शकतात, पेमेंट करू शकतात. ओके, देन यश सेज दॅट सायन्स टीच लॉ बट मॅथ्स प्रूव्ह दॅट लॉ अँड एक्सप्लेन इट. ओके, हॅलो, माझं लेक्चर आहे काका 1:45 पर्यंत. पंकज गायकवाड सर मी भरतात तेवढा फॉर्म. हो चालेल, येतो मी. सॉरी बरं का, आजपासून Round 2 चालू झालाय ना, त्याच्यामुळे सगळेजण हे होतं, डिस्टर्ब होतं. सॉरी असू दे. नेक्स्ट, सायन्स टीचर लॉ. ओके, सायन्स टीचर्स लॉ बट मॅथ्स प्रूव्ह दॅट लॉ. ओके, व्हेरी गुड. म्हणजे जे तुम्ही प्रूव्ह करतात, आता आपण आता जे गोष्टी पाहिलेल्या आहेत पाहता, न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग आपण कसं प्रूव्ह केलेलं आहे, बरोबर. दॅट इज वन टाइप ऑफ ऍप्लिकेशन. Then a basic of this course, engineering mathematics. First, this is actually basic course in your engineering. Engineering mathematics first, second, third and fourth हा 4 प्रकारचे मॅथमॅटिक्स आपल्याला असतात. त्यातलं M1, M2 आणि M3 असं म्हटलं जातं. तर M1 पेक्षा M2 सोपं आहे, M2 पेक्षा M3 सोपं आहे असं इन जनरल म्हणलं जातं. कारण की जसं तुम्ही पुढे जातात तसं तुम्हाला टॉपिक सोपा होत जातो. ओके, सो we start with our topic engineering mathematics first. Then sorry, all of you know that my name and all this thing. सगळ्यांना माझं नाव माहिती आहे? Yes or no? Yes, sir. Okay. Sir, yes. Just quickly Yes, sir. go through. Myself, Professor Prasad Bhakchandare, teaching experience 13 years. Subject on you know. Then second, data science. Third, artificial intelligence and machine learning that I taught to that subject. My contact number is 9860502876 and my mail ID is ppzare@cve.sweri.in. This is my personal contact number. You can contact me anytime. Okay, if there are any doubt, any problem, then you will always do. Okay, this is my personal email. Now we go to the our syllabus of the subject. Syllabus of the subject. Yes, Ritesh. Ritesh. Ritesh, you have any problem? Ritesh? Okay, let's start. Then we have syllabus of the subject. Syllabus पहा, कुठलाही युनिट घ्या मॅथ्सचं, कुठलाही युनिट घ्या. टोटल मॅथ्स मध्ये मॅथ्स 1 घ्या, मॅथ्स 2 घ्या किंवा मॅथ्स 3 घ्या. कोणी प्रॉब्लेम, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? Ritesh,
म्यूट करा, नाहीतर मी तुम्हाला रिमूव्ह करून देतो. ओके, कुठलाही सब्जेक्ट घ्या तुम्ही, M1 M2 M3 प्रत्येकाचे युनिट आहेत 6 युनिट. या 6 युनिट पेक्षा जास्त युनिट आपल्याकडे नाही आहेत. मग टोटल आपला जो 100 मार्काचा पॅटर्न आहे तो फक्त या 6 युनिट मध्ये डिवाइड केलेला आहे. फक्त या 6 युनिट मध्ये डिवाइड केलेला आहे. प्रतीक, माय व्हॉइस इज नॉट ऑडिबल. प्रतीक, नो सर, आवाज येत नाही नीट सर. अजिबात येत नाहीये. येतोय पण सर खूप अडकत अडकत येतोय. मग रेंज प्रॉब्लेम असेल ना मित्रा. नाही, ते दुसराच आवाज येतोय कोणाचा तरी. हा, ते रितेश कोणतं रितेश काहीतरी मध्ये डिस्टर्बन्स केलं रितेशनी. त्याला मी आता हा, बाहेर त्यांचाच काढतो. आवाज येतोय. त्याला बाहेर काढतो आता मी. जर त्यांनी परत जर हे केलं तर बाहेर काढतो. ओके, जरा कसं आहे की आता ऑनलाईन लेक्चर मध्ये तर प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे ना रे एकमेकांनी. हा, नो सर, येस सर, येस. ओके ओके, आता येतोय क्लिअर. हा, येस सर. सो syllabus, the engineering mathematics first examination scheme is 70 mark ESE, then 30 mark ISE, then 25 mark ICA. ESE म्हणजे जी फायनल एक्झाम आपली होतीये, ओके, ती ESE. तर 70 मार्कामध्ये टोटल आपले 6 युनिट असतात त्याच्यामध्ये कंटेंट. त्यानंतर ISE 3 ISE होती. ISE 1, ISE 2, ISE 3. ISE 1 ला पहिले 2 युनिट असतात, फर्स्ट 2 युनिट कंटेनिंग 30 मार्क. देन ISE 2 ला सेम थर्ड अँड फोर्थ युनिट. ISE 3 ला फिफ्थ अँड सिक्स्थ युनिट. टोटल 30 मार्काला असतं सगळं. आणि या 3 ISE पैकी आपण घेतो बेस्ट ऑफ 2, 2 मधले बेस्ट, आणि ते आपण युनिव्हर्सिटीला पाठवतो. आता ही जी ISE होती, सगळ्यांनी सांगितलं असेल तुम्हाला कशी होती, सांगायची गरज आहे का? येस सर. सांगायची गरज आहे का? सांगितलं तुम्हाला? येस सर, सांगा सर. ओके, ही जी ISE होती या टर्मवर, ही जी ISE होती त्याला एक आपलं दर महिन्याला एक एक्झाम असते, एव्हरी मंथ. 2 युनिट कंप्लीट जेव्हा होतात आपले, 2 युनिट कंप्लीट झाल्यानंतर एक ISE असती 30 मार्काची. आणि फायनल एक्झाम सारखी ती एक्झाम होती आपली. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 30 पैकी मार्क पडायचे असते, जे पडतील ते पडतील. ओके, पेपर आपण काढतो, पेपर आम्ही चेक करतो. त्यात जर एखाद्याला 10 मार्क पडले तर आम्ही 10 ठेवतो, त्याला जर एखाद्याला 30 पडले तर 30 ठेवतो, जे पडले ते. त्याच्यामध्ये आम्ही ऍडिशन काहीच करत नाही, प्लस पण करत नाही, मायनस पण करत नाही. तुम्ही जे लिहितात ते सगळं तुमच्यावर डिपेंड आहे. देन ही झाली ISE फर्स्ट. ISE सेकंड, ISE थर्ड, असे 3 ISE होतात आणि तिन्हीचे ऍव्हरेज. प्रत्येक महिन्याला एक ISE होणार. 3 महिन्यातून तुमच्या किती ISE होणार? 3 ISE होणार. आणि प्रत्येक 2 युनिटवरती एक ISE. ओके, म्हणजे आता समजा आपला सिलेबस आज चालू झाला, असं समजा आज तारीख आहे 21. आज समजा पुढच्या 21च्या त्या वीक, जो वीक असेल पुढच्या 21चा जो वीक, लास्ट वीक ऑफ फेब्रुवारी, त्या वीक मध्ये एक ISE होईल असं गृहीत धरून चालूया आपण. आणि त्यानुसार आपण 2 युनिट कंप्लीट करूया. ओके, मग ती जी ISE होणार आहे आपली, ती जी ISE होणार आहे, जस्ट वेट फॉर
हॅलो, हा एसएमडी सॉरी, हा आयएससी कुठं होतो आपण रे? आयसी फर्स्ट, आयसी सेकंड आणि आयसी थर्ड, या 3 आयसी होतात. क्लिअर झालं आयसीचं सगळ्यांना? हॅलो, हो सर. येस सर. ओके येस सर. ओके ओके गुड. आता मला सांगा, आयसी कोणाच्या हातात रे? आयसी चे मार्क कोणाच्या हातात आहे? स्टुडंट आमच्या आमच्या का तुमच्या? आमच्या सर. हा. तुम्ही जसा अभ्यास करताल तसं तुम्हाला मी मार्क देणार, बरोबर आहे? हा, हो सर. त्याच्यामध्ये अजिबात मी असं करणार नाही की बाबा हा विद्यार्थी, असं समजा आपण नाही का, आशिष खूप माझ्या जवळचा आहे, आशिषला मी मार्क देणार, किंवा रणजित लांब आहे, रणजितला मी कमी मार्क देणार, असं अजिबात होणार नाहीये. जे तुम्ही लिहिणार, तुम्हाला पेपर दाखवणार आणि त्यानुसार तुम्हाला मार्क, आणि त्यानुसार आपण युनिव्हर्सिटीला पाठवणार. त्याच्यामुळं हे 30 मार्क पाडायची जबाबदारी तुमची. सेकंड, जे 70 मार्क आहेत, हे जे 70 मार्क आहेत, आता हे 70 मार्क बद्दल मी आत्ता जास्त बोलत नाहीये. ओके, जसं आपलं युनिट स्टार्ट होईल 1 by 1, जसं आपलं युनिट स्टार्ट होईल, प्रत्येक युनिटला काही 16 मार्काचे, काही 15 मार्काचे, काही 14 मार्काचे जे युनिट आहेत, मी तुम्हाला त्यामध्ये काही क्वेश्चन सांगेल. हा, हे क्वेश्चन तुम्हाला युनिव्हर्सिटीला पडू शकतात. ओके, त्यानुसार तुम्ही आयएमपी त्या ठिकाणी नोट डाऊन करा आणि त्यानुसार अभ्यास चालू करा. ओके, नेक्स्ट, हे 25 मार्क. हा, हे 25 मार्क आहे. त्याच्यामध्ये परत डिवाइड होतं 5 प्रकारे. पहिला, आपण याचे युनिट टेस्ट घेणार आहे. प्रत्येक युनिटवरती एक टेस्ट. अशा किती युनिट टेस्ट होते आपल्या? 6 युनिट टेस्ट. 6 युनिट टेस्टला मी 5 मार्क तुम्हाला कन्सिडर करतो. त्यानंतर सेकंड, जे असाइनमेंट असेल प्रत्येक युनिटवरती, असाइनमेंट म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन असते ते 5 मार्काचं. थर्ड, तुम्ही लेक्चरला किती प्रेझेंट होतात, प्रेझेंट ही 5 मार्काची. 4, जी असाइनमेंट आहे ती वेळेवर किती देता तुम्ही, टाइम. ओके, त्याला 5 मार्क. आणि 5वा पॉइंट आहे, जेव्हा आपण प्रत्यक्ष भेटू, प्रत्यक्ष समोरासमोर येऊ आपण, तेव्हा तुम्हाला हा 5वा पॉइंट सांगतो. असे मिळून टोटल 25 पैकी तुम्हाला मार्क देणार आहे मी टर्मवरचे. आता मला हे सांगा, हे टर्मवर पण कोणाच्या हातात आहे? फक्त विद्यार्थ्याच्या हातात आहे. जसे विद्यार्थी करतील तसे मी मार्क देत राहील. विद्यार्थ्यांनी जर व्यवस्थित मला असाइनमेंट जमा नाही केली, मार्क एक एक कट होत जाईल. तुम्हाला त्या ठिकाणी लगेच दिसेल की मार्क कट केला. डिपेंड ऑन यू. ओके, अशा प्रकारे टोटल आपला किती मार्काचा पॅटर्न आहे? 125. ओके, मॅथमॅटिक्स फर्स्ट हा 125 मार्कचा आहे. 3 क्रेडिट असणार आहे आपल्याला. ओके, क्रेडिट सिस्टीम मध्ये. सो वी आर स्टार्ट अवर सिलेबस. सायमल्टेनियसली सर ESC 6 मंडे नंतर असते ना? हा ESC ना, प्रसाद थोरात प्रसाद, जस्ट आय सॉ युअर मेसेज. हा सर. जस्ट आय सॉ युअर मेसेज. ESC बद्दल बोलायचं ना तुम्हाला? हो सर. हा, जी ESC असती त्याची जी एक्झाम असती ती पूर्ण सेमिस्टर संपल्यानंतर, म्हणजे सेमिस्टरचे आपले जे 6 युनिट आहे, 6 युनिट संपल्यानंतर एक्झाम असते. सपोज आता समजा, आता मी टेंटेटिव्ह डेट सांगू शकत नाही, सॉरी फॉर दॅट, कारण की कोरोनामुळे सगळं अकॅडमिक कोलॅप्स झालेलं आहे. युनिव्हर्सिटीकडून आपलं एक सर्क्युलर असेल की बाबा कधी एक्झाम घ्यायची ती, असं समजूया आतापासून 3.5 महिन्यानंतर एक्झाम असेल असं गृहीत धरून चालू आहे, किंवा 4 महिन्यानंतर गृहीत धरून, 4 महिन्यानंतर एक्झाम असेल असं गृहीत धरून चालू आहे. ओके, युनिव्हर्सिटीनुसार 6 महिने असते, पण आपण 4 महिने गृहीत धरून चालूया. चालतंय ना? हॅलो, ओके सर. 4 महिने गृहीत धरून का चालायचं? चालतंय सर. हा, जर त्यांनी जर सपोज आपल्याला 2 सेमिस्टर नाही का लवकर कंप्लीट करायला लावल्या तर 4 महिने झाले, नाही तर 6 महिने ठीक आहे. 6 महिन्यांनी सेमिस्टर होईल आपलं, ऍज युजल पॅटर्न चालेल आपला. ओके, क्लिअर दिस पॉइंट? एक्झामिनेशन स्कीम. हा सर. Okay, now we Yes, start sir. our syllabus. हो. Section first unit is successive differentiation. First unit is successive differentiation. प्रत्येकाला टेलिग्राम वरती स्ट्रक्चर टाकलेला आहे. आज सकाळी स्ट्रक्चर पडलं असेल, सगळ्यांनी पाहिलंय का?
हो सर. टेलिग्राम Yes, sir. टाकलेलं आहे. हो सर. ओके, व्हेरी गुड. हा, तर साइड बाय साइड काय करा, साइड बाय साइड काय करा, तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये तुमचा रोल नंबर त्या ठिकाणी टाकून द्या, तुमची प्रेझेंटेशन साइड बाय साइड रेकॉर्ड होऊन जाईल. सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन युअर फर्स्ट युनिट. इन दॅट युअर टॉपिक वी आर कंटेनिंग successive differentiation, a simple plain derivative, then derivative of standard function, then derivative of nth derivative, means what is the derivative of log of ax, what is derivative of log of ax, continue in this way. Log ax चा derivative काय, what is derivative of log ax, or what is derivative of log x, what is derivative of log x, 1 upon 1 upon x. 1 upon x. 1 upon x चा परत derivative काढू शकतो, Yes. minus 1 upon x square, Minus 1 upon x square. minus 1 upon x square चा परत derivative काढू minus शकतो. 1 upon x square. Yes. काय minus 1 upon x square चा derivative काय, Minus x cube. 1 upon x cube. 2 upon x cube plus 2 upon x cube plus 2 upon x cube, परत त्याचा डेरिव्हेटिव्ह गेल minus 6 upon x raised to 4, परत त्याचा डेरिव्हेटिव्ह असा कुठपर्यंत जाईल रे. आता आपण पंढरपूर मध्ये, पंढरपूर टू कन्याकुमारी गेलं तर डेरिव्हेटिव्ह निघत जाईल त्याचा, log x चा डेरिव्हेटिव्ह निघेल का नाही. Yes, sir. That is called Yes, as successive differentiation. That is called as successive differentiation. Derivative of a standard function, okay, or nth derivative of algebraic function. Nth derivative of standard function and algebraic function. That is a successive derivative. Then we are studied in that nth derivative of function belongs to the Euler form. Then statement of Leibniz theorem, very important. This is important, one question on there, 5 mark, Leibniz theorem. Then nth derivative of product of two function by Leibniz theorem. Then formation of higher order differential equation for a given function. Mean value theorem, Rolle's mean value theorem, Lagrange's mean value theorem, and Cauchy mean value theorem. So these are the some topic we already cover in successive differentiation. यातलं थोडासा पार्ट तुमचा 12वीला किंवा 11वीला झाला असेल, मीन व्हॅल्यू थेरम थोडासा झाला असेल कदाचित. मीन व्हॅल्यू थेरम झालाय ना. Yes, sir. हो सर. ओके ओके. सक्सेसिव्ह डेरिव्हेटिव्हचा थोडासा डेरिव्हेटिव्ह झाला असेल, पण पूर्ण झालेला नाही. मी जर सांगितलंय लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय 1 upon x, 1 upon x चा डेरिव्हेटिव्ह minus 1 upon x square, minus 1 upon x square चा डेरिव्हेटिव्ह काय 2 upon x cube. हे झाले का तुमचं, हे झालेलं नसणार आहे. नाही. हा, पण हे सोपं आहे, हे आपण करू शकतो. दिस इज युअर फर्स्ट युनिट, दिस इज युअर फर्स्ट युनिट सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन. ओके. देन नेक्स्ट हा, आता पहिला युनिट लिहून घ्या. पहिला युनिट तुम्ही कुठेतरी कच्च्या कागदावरती लिहून घ्या. सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन किती मार्काला युनिव्हर्सिटीला विचारतात, एक्झामला विचारतात, फायनल एक्झामला. तर 13 मार्काला हा क्वेश्चन हा विचारू शकतात. सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन तुम्हाला विचारतं फायनल एक्झामला 13 मार्क, 13 मार्काला तुम्हाला विचारू शकतात. मॅक्झिमम 13 मार्क. ओके. दिस इज युअर फर्स्ट युनिट. Successive, just we write on title. Unit number first, successive differentiation, 13 marks. There are the two sections, section first and section second. Section first containing 3 units and section second containing 3 units. Section second containing 3 units. Okay. So these are the unit. Then next, unit number second. Unit number second, expansion of function. Expansion of function, again, expansion of function containing 19 marks. A big unit. Priyanka, please mute yourself. Priyanka Pawar, please mute yourself. Expansion of function is 19 marks. Okay. Then in that containing three topic. Actually, 2 topic. One is Maclaurin-Taylor theorem and second is indeterminate form. Okay, indeterminate form तुम्ही already शिकलाय. L'Hospital rule शिकलाय का? L'Hospital rule. We have find a limit. 0 by 0 form, infinity by infinity, 0 into infinity, and so and so. Okay. So first topic is statement of Maclaurin series.
An example on that Maclaurin series. Then second topic is statement of Taylor series and example on that Taylor series. Then third topic is indeterminate form and Yale-Hospital rule. What topic is Yale indeterminate form and Yale-Hospital rule. हा टोटल 19 मार्काला तुमचा टॉपिक आहे. टोटल किती मार्काला आहे? 19 मार्काला हा टॉपिक आहे. Okay. So these are the second topic, expansion of function, 19 mark. Expansion of function, 19 mark. Then third topic लिहिले सगळ्यांनी. सेकंड टॉपिक एक्सपान्शन ऑफ फंक्शन. आता डिटेल सिलेबस आपल्याला आता लिहायची गरज नाहीये का ते सांगतो. येस प्रतीक Yes, sir. प्रतीक येस सर. म्यूट काढलं, काय प्रॉब्लेम आहे का? नाही सॉरी सर, चुकून ओके, झालं. इट्स ओके. सेकंड टॉपिक प्रत्येक सिलेबस डिटेल मध्ये लिहायची गरज नाहीये असं मला वाटतंय सध्या तरी. कारण की तुम्हाला मी शेअर केलेलं आहे. फक्त जस्ट राईट ऑन टॉपिक नेम, जस्ट राईट ऑन द टॉपिक नेम. सर हा येस. सिलेबस मध्ये जे अदर सब्जेक्ट दिलेत ते पण आहेत का, फक्त वरती दिलेत तेवढेच आहेत? नाही, सेम वन आणि सेम सेकंड असे दोन सेम असतील. सेम वन आणि सेम सेकंड, आलं लक्षात? सेम फर्स्ट टॉपिक पहा फक्त, तुम्ही सिलेबस पहा फक्त. सेम सेकंडच्या नंतर. ओके. Then third topic, then move toward third topic, matrices. Okay, in that your first, again it containing 4 topic matrices, very large weightage for this topic. पहिल्या टॉपिकला 13, सेकंडला 19, 13, 19 आणि ह्याला किती मार्क्स वेटेज आहे? 20 मार्क्स वेटेज. 20 marks weightage. Okay, in that symmetric, skew symmetric matrix, orthogonal, the definition and all these things, system of linear equation, homogeneous, non-homogeneous, linear dependence, independence, Cayley-Hamilton theorem, eigenvalue, eigenvector and their properties. अशा प्रकारे 4 टॉपिक आहेत आपल्याला. ओके, आता हे प्रत्येकाचं आपण ऍप्लिकेशन 1 by 1 पाहणार आहे. नो प्रॉब्लेम. दिस इज युअर थर्ड टॉपिक, मॅट्रायसेस, 20 marks. थर्ड टॉपिक matrices, 20 marks. Clear? Yes, sir. Yes, sir. Fourth topic, Yes, sir. section 2, multivariable differential calculus, just PD, partial differential equation. In that, the total topic containing the weightage is 18 mark. Okay, then partial derivative, first order, higher order, second order, third order, total derivative. In that we have seen that Euler theorem. Okay, these are the Euler theorem is very important for Euler theorem. Okay, अशा प्रकारे 18 मार्क सिंपल आहे. पार्शियल डेरिव्हेटिव्ह तुम्ही जे काय 12वीला शिकला असाल, डेरिव्हेटिव्ह शिकलाय ना, पार्शियल डेरिव्हेटिव्ह का नाही शिकला? नॉर्मल डेरिव्हेटिव्ह डी बाय डीएक्स असतो आणि या डी ला फक्त वारा घाला, थोडासा वारा घातल्यावर हा गाणार, थोडंसं हलणार वरून, हा डॅबा होणार. डॅबा बाय डॅबा एक्स और डेल्टा बाय डेल्टा एक्स, दॅट यू से डेल्टा बाय डेल्टा एक्स और डॅबा बाय डॅबा एक्स. ते तुम्ही जे म्हटलंय ते दॅट इज अ पार्शियल डेरिव्हेटिव्ह. हे पाहिलं तुम्ही, हे शिकलायत ना? हेच आपल्याला शिकायचंय परत, हेच आपल्याला शिकायचंय. दॅट इज युअर युनिट नंबर 4, मल्टीव्हेरिएट डिफरन्शियल calculus. Okay, then unit number 5, application of multivariate differential equation. And this topic containing 17 mark. Okay, in that Jacobian and their properties, error approximation, maximum minima, Lagrange's method. Okay, हा 5वा टॉपिक आहे. कुठला आहे? ऍप्लिकेशन ऑफ मल्टीव्हेरिएबल डिफरन्शियल कॅल्क्युलस. आणि टोटल किती मार्काला हा टॉपिक? 17 मार्क्सला आहे.
ओके 17 मार्कला हा टॉपिक आहे. And last topic, vector differential calculus. This topic containing again 17 mark. हा जो टॉपिक आहे तो परत 17 मार्काला आहे. Okay, in that again velocity, acceleration, tangential, normal component, vector differential operator, gradient, directional derivative. Very simple topic, very simple topic, but very useful for your future. A big application of this. Okay, पहा पहिला युनिट किती मार्काला और फर्स्ट युनिट किती मार्काला फास्टली. 13 मार्काला. सेकंड युनिट 13. second 19, third 19, 20, 18, 18, 14, 17. 17. बराबर टोटल 1, 2, 3, 4, 5, 6. बरोबर आहे. किती झाले 52 टोटल 104 मार्काचा झाला ना मग. 104. हा मग आपला पेपर किती मार्काचा होता 100 104. मार्काचं. हे 4 मार्काचं काय करायचं. दॅट इज ऑप्शनल पार्ट. दॅट इज ऑप्शनल. जी वेटेज असतं पेपर जर काढला कॅल्क्युलेट केला तर तुम्ही केला पेपर हा आपला 150 मार्काचा होईल. ऑप्शनल. आता पहिल्याला ऑप्शन सपोज सेकंड असेल ना. आता क्वेश्चन पेपर पॅटर्न असा असतो सपोज सपोज सिलेबस बदललेला आपला त्याच्यामुळे पॅटर्न मी आता जस्ट 1 2 3 1 2 कंपल्सरी असतील. सपोज 3 आणि 4 3 मध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन दिलेत आणि सॉल्व्ह करायचे 3. बरोबर आहे. मग असं जे मिळून जे होतं हे 2 जे क्वेश्चन आहेत दॅट इज द या 4 चा डिफरन्स काढतो तो बरोबर. ओके सो अशा प्रकारे आपला हा एक्झाम पॅटर्न आहे. सॉरी सिलेबस आहे. ओके एव्हरीवन क्लिअर दिस सिलेबस. Yes, sir. Yes, sir. ओके जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही जी सकाळी जी हे शेअर केलंय काय पीडीएफ जी शेअर केली आहे टेलिग्राम वरती ती चेक करा आणि त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपल्याला प्रत्येकाची मार्किंग स्कीम पण आहे सगळं आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर होऊ शकतं. ओके सो क्लिअर ऑल दिस थिंग. So tomorrow we start our syllabus, actual syllabus of first unit. Tomorrow we start our syllabus. So everyone be present on that lecture. Okay. So today we stop here. Thank you very much for connecting us. Thank you very much. Kunala kai problem aseल तर still you ask me. If you are still if any doubt, please ask me.